बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। सध्या अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने अयोध्या नगरी राममय झाल्याचे चित्र पाहायला मिळते। 22 जानेवारी 2024 ला अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे। याच राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून पुणे धनकवडी येथील एक तरुण रामभक्त युवक विजय रावसाहेब घायतिडक हे या राम मंदिर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। परंतु हा पुणे ते अयोध्या जवळजवळ 1800 किलोमीटरचा प्रवास ते आपल्या 2 व्हीलर गाडीवर बसून या अद्भुत सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने व पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ शिवनेरी किल्ल्यावरील माती घेऊन हा मातीचा कलश ते अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करणार आहेत। ओझर येथे या रामभक्त युवकाचे आगमन होताच श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्ट, श्रीराम देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ ओझरकर यांनी त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी व प्रवासासाठी राम नामाचा घोष करत शुभेच्छा दिल्या। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात। जय श्रीराम, जय श्रीराम, या ठिकाणी सन्मान होत आहे। सन्मान जय श्रीराम। मी श्री विजय रावसाहेब घायतिडक धनकवडी येथून श्रीराम जो 22 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे अयोध्येमध्ये, त्याच्यासाठी पुणे येथून प्रस्थान करत आहे। मी हा छोटासा माझा प्रयत्न करत आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये त्यांची हजेरी लावायची। मी त्याच्यासाठी आता शिवनेरीवरून तिथले आपले मातीचा कलश आणलेला आहे, त्याच्यामध्ये ते श्रीरामचरणी अर्पण करणार आहे तिथं की बाबा आमचे श्री छत्रपती शिवाजी महाराज पण एकवचनी एक तत्वे आणि एकनिष्ठ होते। त्यांनी हिंदुत्वासाठी भरपूर मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्यामुळं आपण आज हिंदुत्व आपल्या भारतामध्ये पूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये जिवंत आहे। त्याच्यासाठी मी आता प्रस्थान करत आहे अयोध्येत। मी धनकवडीतून 13 तारखेला निघालो। आता मी ओझर इथं आलेलो आहे। ओझरच्या राम मंदिरांनी माझा सत्कार वगैरे केलेला आहे आणि आता मी नाशिक पंचवटी या ठिकाणी मुक्काम करून तसंच धुळे, इंदोर, झाशी आणि अयोध्येमध्ये 22 तारखेला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला पोहोचणार आहे। तर याचं मला निवेदन विश्व हिंदू परिषद यांनी दिलेलं आहे। त्यानिमित्ताने मी माझा प्रयत्न करत आहे की अखंड मार्गामध्ये जेवढे देवस्थाने येतील, जेवढे मंडळ येतील, तर त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की 22 जानेवारीला भरपूर मोठ्या प्रमाणात आपण श्रीराम अयोध्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सगळ्यांनी साजरा करावा याच्यासाठी निवेदन देत आहे प्रत्येकाला। साधारणतः पुणे ते अयोध्या किती किलोमीटरचं अंतर आहे? साधारण हे 1600 ते 1700 किलोमीटरचं अंतर आहे। आता मी आज बाहेर करत गेलो तर 1800 पर्यंत जाईल आणि मला तिथं जाण्यासाठी 7 दिवस लागणार आहेत। प्रतिदिन मी 300 किलोमीटरचा प्रवास कट करण्याचा प्रयत्न करत आहे। यातून तुम्ही तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? यातून मी तरुणांना हा संदेश देईल की आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाचं अखंड देव तर श्रीराम प्रभू यांचे प्राणप्रतिष्ठा 500 वर्षानंतर होते। जे बाबराने जे 500 वर्षापूर्वी आपलं मंदिर उद्ध्वस्त केलं तर त्याचं पुनर्निर्माण होऊन आपल्या हिंदू जनांना सगळ्यांना आनंदाचं वातावरण आणि इथून पुढं हिंदूंनी एकनिष्ठ राहून इथून पुढं अशा काही कारवाई होणार नाहीत आणि त्यांना त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय मोठमोठ्याने गोष्ट। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम।